नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाइन ॲप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय आहे ॲडजेक्टिव्हज। ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय की नामाविषयी जो अधिक माहिती देतो, नाउन और प्रोनाउन विषयी जो आपल्याला अधिक माहिती देतो त्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला ॲडजेक्टिव्हज म्हणायचं आहे। आता ॲडजेक्टिव्हज कसे असतात हे जर का आपण क्वेश्चन्सनी जर का सॉल्व केले तर अजून क्लिअर होऊन जाईल ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय। डायरेक्ट आपण प्रश्नांकडे वळूया। चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर द पिक्चर। या पिक्चर साठी योग्य ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण काय राहील? राउंड, स्क्वेअर, कोन, ट्रायंगल। इथे आपल्याला दिसतंय की ही वॉच आहे, कशी दिसते आहे? राउंड आहे, त्याच्यामुळे राउंड हे काय राहणार आहे? राइट ऑप्शन राहणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स। वाक्यातील विशेषण निवडा। वी सॉ अ स्मॉल पपी नियर द ट्री। आता पपी विषयी आपल्याला ह्या नाउन विषयी आपल्याला माहिती मिळाली की तो कसा आहे? स्मॉल आहे, म्हणजे नामाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळाली म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं आहे। म्हणजे इथं स्मॉल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, choose the correct adjective and complete the sentence. Rose is a dash flower. Rose is a dash flower. Kind, clever, bitter or beautiful. Rose कसा आहे? ब्युटिफुल फ्लावर आहे, त्यामुळे ब्युटिफुल हे काय आहे? राइट ऑप्शन आहे। नेक्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ॲडजेक्टिव्ह। योग्य विशेषण निवडून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे। We heard a dash noise. Hard, loud, small, dirty. आता आपल्याला माहिती आहे नॉइज जो आवाज आहे, we heard a loud noise. लाऊड काय आहे? इथं योग्य विशेषण यूज करू आपण इथं। नेक्स्ट क्वेश्चन, आता कंप्लीट द फ्रेज युजिंग द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह। आता इथं काही चित्र पण दाखवलेलं आहे आपल्याला। जर का इथं आपल्याला योग्य जर का वापरायचं असेल, शब्दसमूह वापरायचा असेल तर कुठलं विशेषण करू? अ डॅश डॅश रॅबिट। रॅबिट आपल्याला सर्वांना माहिती आहे, रॅबिट कसा आहे? रेड, टॉल, लिटिल, कोल्ड, स्मॉल, सॉफ्ट, लॉन्ग, न्यू। कसा आहे रॅबिट? अ स्मॉल अँड सॉफ्ट रॅबिट। स्मॉल अँड सॉफ्ट रॅबिट, त्यामुळे हे इथं विशेषण यूज केला जाईल। नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड विच पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह इज करेक्ट। आता हे चित्र बघायचं आहे आणि याच्यापैकी कोणती जोडी बरोबर आहे? ओपन अँड क्लोज, बिग अँड स्मॉल, फुल अँड एम्प्टी, हॉट अँड कोल्ड। कुठला राहणार आहे इथं? आता हा बॉक्स फुल आहे आणि हा रिकामा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 फुल अँड empty will be the right answer. Next question, use the correct adjective in the given sentence. दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला वाक्यात कुठला विशेषण वापरता येईल? The stone is hard but wool is. Stone आपल्याला माहिती आहे, स्टोन कसा आहे? हार्ड आहे, but wool कसा आहे? स्मूथ, सॉफ्ट, स्मॉल और केसी। वूल कसा आहे? सॉफ्ट आहे, नरम आहे, त्याच्यामुळे इथे सॉफ्ट हे ऑप्शन राइट आहे। विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट। चुकीची जोडी कोणती आपल्याला सांगायची आहे? टॉल ट्री, स्वीट शुगर, कोल्ड सन, काइंड मॅन। आता इथं कोल्ड सन हा जो आहे ही चुकीची जोडी आहे। सन कोल्ड नाही होऊ शकत, तो नाहीये तसा, त्याच्यामुळे हे जे कोल्ड, सनला जो कोल्ड हा वर्ड आलेला आहे हा रॉंग आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राइट आन्सर आहे। आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह। आता याच्यापैकी ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? क्लेवर, क्लेवरनेस, क्लेवरली और क्लेवरिझम। तर इथं जे आहे क्लेवर हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। नेक्स्ट, फाइंड द ऑड वन आउट। यापैकी म्हणजे वेगळा असलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला। ऑनेस्ट, मॅन, ट्री, किंग। आता इथं वेगळा शब्द आपण कसा ओळखणार? आपण जर का बघितलं मॅन, ट्री, किंग हे सगळे नाउन झाले, पण हा जो ऑनेस्ट आहे हा
ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ऑनेस्ट हा राईट ऑप्शन आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ ऍडजेक्टिव्ह इन द फॉर द पिक्चर. आता आपल्याला पिक्चर दिसतंय, इथे एक मोठा दगड आहे आणि हे पंख दिसत आहे, म्हणजे चित्रासाठी विशेषणाची योग्य जोडी. टॉल, स्मॉल, बिग, शॉर्ट, हेवी, लाईट, ब्युटिफुल, स्मार्ट. आता इथे जर का आपण चित्र बघितलं तर एक जड दिसतंय आणि एक वजनाला हलका आहे, म्हणजे इथे जे आहे हेवी अँड लाईट, हेवी, लाईट, हे जी विशेषणाची जोडी आहे ही राईट आहे इथं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर ऑफ नाउन अँड ऍडजेक्टिव्ह. अ टॉल रॅबिट, अ ज्युसी मँगो, अ स्वीट चिली, अ व्हाईट क्रो. तर राईट विशेषण नाम व विशेषणाची योग्य जोडी कोणती आहे इथं? अ ज्युसी मँगो. मँगो कसा आहे? ज्युसी आहे, रसाळ आहे, त्याच्यामुळे अ ज्युसी मँगो इज द राईट आन्सर. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. आता इथं करेक्ट ऍडजेक्टिव्ह कोणता आहे हे सांगायचं आहे आपल्याला, कुठला येईल. द किंग वॉज डॅश टू हिज पीपल, लव, हॅपी, काइंड, सॅड. तो किंग जो होता तो कसा होता, त्याच्या प्रजेसाठी कसा होता? काइंड, म्हणजेच दयाळू होता तो, त्यामुळे काइंड हे राईट ऑप्शन राहणार आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर डिफिकल्ट. अपोजिट वर्ड फॉर डिफिकल्ट. डिफिकल्ट हा जो विशेषण आहे याच्यासाठी विरुद्धार्थ कोणता राहणार आहे? इझी, हार्ड, गुड, सॉफ्ट. बरोबर, डिफिकल्ट साठी काय राहणार आहे? इझी. हा काय त्याचा अपोजिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड विच ऑप्शन डिस्क्राइब इट. आता इथं पिक्चर दिसतोय आपल्याला आणि ह्या ऑप्शन मधून याला कोण दर्शवतो आहे, पर्याय कोणता राहील? सर्वोत्तम वर्णन करणारा पर्याय कोणता आहे? स्मॉल अँड लाईट, टॉल अँड फास्ट, ओल्ड अँड न्यू, बिग अँड हेवी. तर इथं जे आहे आपल्याला काय येईल, काय दाखवतं इथं? हे बिग आहे आणि हेवी आहे, त्याच्यामुळे बिग अँड हेवी हे योग्य पर्याय राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट, बॅड, बॅडर, बॅडेस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट, युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. आता जर का आपण इथं बघितलं तर हा जो बॅड आहे, बॅड, इथं बॅडर येत नाही, इथं वर्स येतो आणि इथं वर्स्ट. बॅडला कधीच बॅडर यूज होत नाही. जेव्हा कंपॅरिझन केलं जातं कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वर्स होतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये वर्स्ट होतो, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड. करेक्ट कोणती पेअर आहे? हॉट आईस, थिन एलिफंट, लॉंग क्यू और हेल्दी स्मेल. हेल्दी स्मेल याच्यापैकी आपल्याला योग्य जोडी सांगायची आहे. तर इथं काय आहे? लॉंग क्यू. क्यू म्हणजे रांग. कशी आहे रांग? लांब आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. आता यापैकी चूज द इनकरेक्ट, चुकीची जोडी. अ टायनी स्टार, अ रिच मॅन, अ रेनी डे, अ शार्प डे. चुकीची जोडी सांगायची आहे आपल्याला. याच्यामधली कोणती चुकीची जोडी राहणार आहे? अ शार्प डे. शार्प डे नसू शकतो, त्याच्यामुळे हे काय आहे? ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर आहे. असं आपण आताच ऍडजेक्टिव्ह विषयी अजून माहिती घेतलेली आहे. हेच लेसन पुन्हा 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 रिपीट करा, आपल्याला ऍडजेक्टिव्ह मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. अशाच पद्धतीचे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुन्हा भेटूया. टिल देन गुड बाय.